जगदम्बा का नाम, ममता की थी वो मूरत। जो भी है मिला आपको उसकी है बड़ी झोली, है याद उन्हें अंतिम अंगूरों की वो डोली। जो आपके संग बीते याद लम्हे वो तमाम, सबको ही प्यार बांटना जगदम्बा का नाम, ममता की थी वो मूरत। जगदम्बा उसका नाम, सबको ही प्यार बांटना जगदम्बा का नाम, ममता की थी वो मूरत। ममता की थी वो मूरत, ममता की थी वो मूरत। ओम शांती. आदरणीय बहिणजींचं आपल्यामध्ये आगमन झालेलं आहे. ओम शांती. ओम शांती. आज विशेष लॉकडाऊन मधला आपला जो विशेष प्रत्येक रविवारचा जो क्लास आहे, तर त्या क्लासमध्ये विशेष आजच्या महारथी आज आपल्याला लाभलेल्या आहेत. आदरणीय नलिनी दीदीजी, पुणा मीरा सोसायटी संचालिका. आदरणीय बहिणजींचा परिचय म्हणजे त्या बाबा नेहमी म्हणतात की सातारा के सितारे, तर साताऱ्याच्या सितारा आदरणीय नलिनी बहिणजी यांना 78 मध्ये ज्ञान मिळालं आणि 79 मध्ये त्या सेंटरवर राहायला आल्या आणि 1983 मध्ये त्यांनी आपलं जीवन या ईश्वरीय कार्यामध्ये समर्पित केलं. आणि बहिणजींनी अनेक ठिकाणी सेवा केलेली आहे. बहिणजींच्या वाणीमधला गोडवा ETV मराठीवर सुद्धा सुरुवातीला बहिणजींचे खूप सगळे लेक्चर्स वगैरे झाले. मराठी भाषेवर विशेष बहिणजींचं प्रभुत्व आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की बहिणजींनी अनेक ठिकाणी सेवा केली. त्याच्यामध्ये विशेष नांदेड, राहुरी सर्वांना माहितीच आहे आणि राहुरीमध्ये बहिणजींनी खूप सेवा केली. आणि नेवाशामध्ये जे बीज पडलेलं आहे, तर नेवाशामधलं बीज सुद्धा आदरणीय बहिणजींनीच टाकलेलं आहे आणि त्या आज बीजाचा मोठा वृक्ष तयार झालेला आहे. तर जे काही आपल्या या नेवाशाच्या सेवेचं श्रेय आहे, तर ते आदरणीय बहिणजींना जातं. आणि बहिणजींनी अनेक ठिकाणी सेवा पण केली. युवा पदयात्रा, ज्यावेळेस ज्योतिर्लिंगम यात्रा निघाली, तर त्यावेळेस सुद्धा बहिणजींनी त्या रॅलीमध्ये सुद्धा सहभाग घेतला आणि अनेक गावांमध्ये बहिणजींनी सेवा केलेली आहे. आणि फक्त रॅलीज मध्ये किंवा आपल्या भाषणांच्या द्वारेच नव्हे, तर बहिणजींच्या प्रॅक्टिकल कर्मामधून सुद्धा खूप काही सेवा झाली. कारण आम्ही बहिणजींची पालना घेतली. तर त्या पालनेमध्ये मला आठवतं, ज्यावेळेस मी नवीन सेंटरवर आले आणि राहुरीला मी सुरुवातीला 1 महिना राहिले होते. आता मम्मांचा महिना मागच्या महिन्यामध्ये झाला. तर बहिणजींना विशेष मी प्रत्येक मम्मा डेच्या वेळेला आठवण करते. कारण राहुरीमध्ये मी होते, मम्मांना काय साकार रूपामध्ये बघितलेलं नाही, पण ज्यावेळेस बहिणजी भोग लावण्यासाठी बसल्या, तर त्यावेळेस मला बहिणजींच्या जागेवर मम्मा दिसल्या. म्हणजे तेव्हापासून साकार रूपामध्ये मम्माला बघितलं नाही, पण आमच्यासाठी साकार रूपामध्ये आदरणीय बहिणजींनाच मी मम्मा मानते. आणि बहिणजींच्या मध्ये खूप सहनशीलता आहे, नम्रता आहे, ज्ञान सांगण्याची हातोटी खूप चांगली आहे. आणि खरोखर बहिणजींच्या सारखं ज्ञान सांगण्याची जी पद्धती आहे, ती आम्हा कोणाला काय अशी जमलेली नाहीये. कारण बहिणजींना एक जरी पॉइंट मिळाला किंवा एखादं चित्र जरी बघितलं, तरी त्याच्यावर बहिणजी
जवळजवळ 2 तास प्रवचन करू शकतात. कारण एकदा भेंड्यामध्ये असाच प्रोग्राम ठेवला होता आणि त्यावेळेस बहिणजींना प्रवचनाचा विषय विचारला तर बहिणजींनी तिथं सृष्टीचक्र बघितलं आणि त्या सृष्टीचक्रावरच बहिणजींनी 2 तास प्रवचन केलं. म्हणजे बाबांनी जो ज्ञानाचा साठा म्हणूयात किंवा मास्टर ज्ञानसागर म्हणूयात, बहिणजींना असं बनवलं की एक पॉइंटवर बहिणजी खूप काही सांगू शकतात, बोलू शकतात आणि म्हणूनच राहुरीच्या अंडर खूप सर्व सेवा करून बहिणजींना बेहदच्या सेवेसाठी बाबांनी पुण्यामध्ये मीरा सोसायटीला सेवेला बोलावलेलं आहे. तर आज आदरणीय बहिणजी आपल्याला विशेष प्रकाश टाकणार आहेत की अव्यक्त वाणींचा सार. कारण आपल्याला त्यांनी जो काही अव्यक्त वाणींचा अभ्यास केलेला आहे तर त्या अभ्यासाच्या आधारे त्यांचे जे अनुभव आहेत तर त्या अनुभवयुक्त अव्यक्त वाणींचा सार आपल्या सर्वांसमोर आज सांगणार आहेत, प्रत्यक्ष करणार आहेत. आणि अव्यक्त वाणी तसं पण बाबा म्हणतात की तो जणू काही आपल्यासाठी तो डोस आहे आणि तो डोस तर आहेच, पण त्यातल्या त्यात पुन्हा मंथन करून पुन्हा ते लोणी आज आदरणीय बहिणजी आपल्या समोर ठेवणार आहेत. सरला बहिणजींचं स्वागत करतील गुलदस्ता देऊन. आदरणीय बहिणजींनी तो स्वीकार करावा. ओम शांती. थँक यू व्हेरी मच. वेलकम बहिणजी. तर आदरणीय बहिणजींना मी विनंती करते की त्यांनी जो आजचा विषय आहे अव्यक्त वाणींचा सार अनुभवयुक्त त्याच्यावर प्रकाश टाकावा. आदरणीय बहिणजी. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. वेद उपनिषदामध्ये मनुष्यानी ईश्वराला प्रार्थना केलेली आहे की हे ईश्वर पिता प्रभू पिता, तू आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन चल, जडत्वातून चैतन्याकडे घेऊन चल आणि अनेकत्वामधून एकतेकडे घेऊन चल. हुबेहूब अशाच पद्धतीनं मिठी मम्मा, प्यारे ब्रह्मा बाबा यांना आपण सर्व आत्मा गुप्त ही गुप्त आणि मनाच्या श्रेष्ठ संकल्पाद्वारा हे सांगत असतो की बाबा, तुम्ही जसे व्यक्त पासून अव्यक्त स्थितीला प्राप्त केलं तसं आम्हालाही सर्वांना जे स्वतःला ब्रह्मा कुमार, ब्रह्मा कुमारी म्हणवतात, जे स्वतःला ब्राह्मण कुलभूषण म्हणवतात आणि जे स्वतःला तीव्र पुरुषार्थी म्हणवतात, तर आम्हा सर्वांना सुद्धा व्यक्त मध्ये राहून सुद्धा बाबा तुम्ही अव्यक्त स्थितीचा अनुभव करा. कारण आपण एका गीतामध्ये ऐकलेलं आहे, बाबा म्हणतात की नेहमी नेहमी वारंवार मी या सृष्टीवर तुमच्याकरता टर्न बाय टर्न संगम युगावर अवतरित होत असतो. आता मी तर माझं वतन सोडून, चाहे निराकारी वतन चाहे आकारी वतन, मूल वतन नाहीतर सूक्ष्म वतन, दोन्हीही बाबा, बाप दादा आम्हा सर्व मुलांच्या करता आपापलं घर, आपापलं वतन, आपली आपली दुनिया, आपली आपली नगरी ही सोडून आमच्या करता या ठिकाणी येत असतात. परंतु समयाची मांग आहे, समयाचा इशारा आहे. बाबा म्हणतात मी तर इतके दिवस वतन सोडून
तुमच्या वतनमध्ये साकार मनुष्य लोकांमध्ये येत राहिलो. पण आता ती वेळ आलेली आहे, तो समय आलेला आहे, ती घटिका घडी आलेली आहे की आता आम्हा सर्वांनाच व्यक्त मधून अव्यक्त वतनकडे जायचंय. कारण असंही बाबा सांगतात की आता तुमची वापसी यात्रा आहे, रिटर्न जर्नी आहे. खेळ समाप्तीवर आहे आणि नाटकाचा सुद्धा एंड आहे आणि कहाणी पण, कथा पण संपूर्ण झालेली आहे. कारण बाबा नेहमी आम्हाला 3 प्रकारच्या कथा सांगतात. सत्यनारायणाची कथा, तिजरीची कथा आणि अमर कथा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की एखादी गोष्ट सत्य सांगायची म्हटली, स्पष्ट सांगायची म्हटली, उघड उघड सांगायची म्हटली, तर समोरच्याच्या बुद्धीची क्षमता किती आहे याचा काय आपल्याला अंदाज नसतो. त्याच्याकडे मानसिक बल, मनोबल किती आहे याचाही काही अंदाज नसतो. त्यामुळे ती कथेच्या रूपामध्ये सांगावी लागते. जे सत्य आहे त्याला एक स्टोरीचा, कहाणीचा आधार द्यावा लागतो आणि त्या स्टोरीच्या, कथेच्या माध्यमातून सत्य सिद्धांत स्पष्ट करावे लागतात. म्हणून बाबा म्हणतात ह्या 3 प्रकारच्या कथांचा मी तुम्हाला अर्थ सांगत असतो. तसंही आपण लौकिक दुनियेमध्ये पाहतो की ब्राह्मण त्यालाच म्हटलं जातं जो स्वतःही कथा करतो आणि इतरांनाही शिकवतो. म्हणून इथं पण मुरलीमध्ये बाबा सांगतात, सुबह को पढ़ो और शाम को पढ़ाओ. आता ही सर्व गोष्ट आपल्याला ऐकायला सोपी वाटते, परंतु ज्याला आपण प्रॅक्टिकल जीवन बनवतो, तर प्रॅक्टिकल जीवन बनवत असताना अनेक प्रकारची सूक्ष्म मेहनत आपल्याला करावी लागते. जेव्हापासून आपण या ज्ञान मार्गामध्ये आलो, बाबांचा हात पकडला, साथ पकडला, तर स्थूल मेहनत तर आपण करतच आलो. त्याबद्दल बाबा आपल्याला मुबारक देतात, शाबासकी देतात. परंतु शिवबाबांचं जर आपण स्वरूप पाहिलं तर आँख न जाने दिल पहचाने. चर्मचक्षुंना तर काही दिसत नाही, परंतु मन आणि बुद्धी या 2 साधना ओम शांती दीदी, आवाज येत नाही. रात्रंदिवसाचं चक्र, सुख दुःखाचं चक्र, अनेक प्रकारची चक्र याचा आपण अनुभव करत आलो. आता जो आपण अनुभव करत आहे ते समयाच्या चक्राचा अनुभव करत आहे. बाहेरची बाह्य परिस्थिती आणि आपला जो ईश्वरीय कार्याचा इतिहास आहे, या संगम युगाची पण 4 चक्र आहेत.
4 युगांचं तर एक चक्र आहेच, पण संगम युगाचे पण 4 टप्पे आहेत. जर ईश्वरीय कार्याचा आपण सखोल अभ्यास केला, ज्या वेळेला निराकार शिव परमात्म्याने साकार ब्रह्माच्या तनामध्ये परकाया प्रवेश केला, तेव्हा बीजरूपामध्ये या कार्याची सुरुवात झाली. 14 वर्ष जे ओम मंडलीचं कार्य चाललं, हा संगम युगाचा सगळ्यात सर्वप्रथम पहिला टप्पा होता. त्यानंतर हळूहळू त्यावेळच्या येणाऱ्या यज्ञवत्स किंवा ब्रह्मावत्सांना ईश्वर ज्ञान स्पष्ट होत गेलं. आज जो आपण सगळेजण 7 दिवसाचा कोर्स करतो, तर त्याला काही 7 दिवसाचा कोर्स नव्हता, परंतु शिवबाबांनी एक एक लेसन, एक एक टॉपिक, एक एक ज्ञानबिंदू, एक एक विचारधारा ही एकदम हळूहळू स्पष्ट केली. त्यानंतर त्यावेळचे ब्रह्मावत्स, ब्रह्माकुमार कुमारी सेवा केंद्राची स्थापना करण्याकरता काही शहरामध्ये, काही स्थानावर ज्या ठिकाणी ओळख आहे, थोडासा सहयोग मिळाला किंवा ज्या ठिकाणी ओळखी होत्या, अशा थोड्याशा काही स्थानावर सेवेचा शुभारंभ झाला. तो एक दुसरा टप्पा होता. आणि ब्रह्मा बाबा अव्यक्त झाल्यानंतर आणि बडी दादी डॉक्टर प्रकाशमणी दादीजींची नियुक्ती झाल्यानंतर त्यावेळेचा विस्तार तो तिसरा टप्पा होता. आणि विस्तार होता होता पुनश्च सार रूपामध्ये, बिंदू रूपामध्ये, एकदम लाईट रूपामध्ये आज चौथा टप्पा आलेला आहे. म्हणूनच म्हटलं की आजची सेवा, आजची पालना आणि आताची जी पढाई आहे ती सूक्ष्म रूपामध्ये आहे. पूर्वी स्थूल रूपामध्ये होती. साधन, संबंध, संपत्ती आणि समय ह्या खूप शक्ती त्याच्यामध्ये खर्च पण होत होत्या. पण त्या वेळेला तशा पद्धतीची ती सेवा झाली सुद्धा. आता बऱ्याच वर्षापासून अव्यक्त बापदादांनी मनसा सेवा करण्याचा जोर धरलेला आहे किंवा मनसा सेवा करण्याकरता आपलं अटेन्शन खेचलेलं आहे किंवा आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. आणि मनसा सेवा करण्याकरता प्रत्येकाने काय पुरुषार्थ केला पाहिजे याची पण चर्चा बाबांनी व्यक्त आणि अव्यक्त मुरलीमध्ये केली. स्थूल सेवा करणं फार सोपं असतं, कारण त्याच्यामध्ये एक टीम वर्क असते. समजा आपण एखाद्या ठिकाणी प्रदर्शनी केली, छोटा मेळा केला किंवा एखादा मेघा प्रोग्राम पण केला, तर त्या ठिकाणी एक संघटन असतं आणि संघटनामधल्या त्या टीम मधल्या प्रत्येक व्यक्तीचा सहयोग हा आपल्याला त्याला मिळालेला असतो. आता समयानुसार जी मनसा सेवा आहे, हे खरं आपला पर्सनल पुरुषार्थ आहे, व्यक्तिगत पुरुषार्थ आहे. आणि व्यक्तिगत पुरुषार्थामध्ये स्वतःलाच मेहनत करावी लागते. मला जर माझं शरीर उत्तम ठेवायचंय, स्वास्थ्य उत्तम ठेवायचंय, तब्येतीमध्ये सुधारणा करायची,
तर भले बाह्य उपचार खूप आहेत, पण समजा पथ्य पाळायचे, परहेज ठेवायची, ठराविक तास रेस्ट घ्यायची, रोज नियमित व्यायाम करायचा, एक्सरसाइज करायचा आहे, तर हा व्यक्तिगत पुरुषार्थ हा मात्र माझा मलाच करावा लागेल. अशा पद्धतीनं माझं मनोबल वाढवण्याकरता, कारण मनसा सेवेकरता सगळा जो त्याचा आधार आहे ते माझं मन आहे. आणि तुमचं मन किती एकाग्र आहे, किती निरोगी आहे, किती निकोप आहे, किती निस्वार्थ आहे, किती शक्तिशाली आहे, किती बाबांचे इशारे कॅच करण्याकरता सक्षम आहे, किती तुम्ही ग्रहण करू शकताय, या आधारावर मनसा सेवा अवलंबून आहे. दुसरी गोष्ट, कोणत्याही गोष्टीची प्रॅक्टिस ही बऱ्याच वर्षाची, ज्याला बाबा म्हणतात बहुकाल का अभ्यास चाहिए, बहुकाल के संस्कार चाहिए, बहुकाल के लक्षण चाहिए. म्हणजे मनाला एकाग्र करण्याचा अभ्यास हा अंतामध्ये होऊ शकणार नाही. एकदम कडाडून भूक लागलेली आहे आणि नंतर तुम्ही भोजन बनवायला सुरुवात कराल, तोपर्यंत ती भूक मरून जाईल आणि पोट तर भरणारच नाही. अशाच पद्धतीनं मनसा सेवा करण्याकरता मनाला एकाग्र चित्त बनवणं, एक शिवबाबांच्यावर फोकस करणं किंवा एक शिवबाबांच्या स्वरूपामध्ये आपलं मन एकवटणं, जोडणं आणि त्यांच्याशी आपण विचारांनी मॅच होणं, हा एक महत्वाचा पुरुषार्थ आहे. कारण मन आणि बुद्धीला काय आहे, अनेक वर्षापासून अनेकांत होण्याची सवय, भटकण्याची सवय. मन आणि बुद्धी एकाग्र होण्याकरता आपण पूर्वी कधी अभ्यास केलाच नाही, आपल्याला तशी आवश्यकता पण वाटली नाही. मनरूपी पक्षी आता ह्या झाडाच्या फांदीवर, पुन्हा ते शेजारी एक झाड दिसलं नवीन, त्या झाडाच्या फांदीवर एकच मोठं झाड असेल तर कधी टॉपवर बसेल, कधी मध्यावर बसेल, कधी त्याच्या बुंध्याशी फाउंडेशनवर बसेल. म्हणजे मनरूपी पक्षाला वेगवेगळ्या झाडावर आणि वेगवेगळ्या झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यावर उडण्याची, बसण्याची ही फार सवय आहे. आणि या ठिकाणी बाबांनी आपल्याला राजयोगाचा अभ्यास, राजयोगाची पढाई अशी शिकवलेली आहे की ज्याला म्हणतात मल्टीपर्पज, बहुउद्देशीय. एक राजयोगाचा विधीपूर्वक अभ्यास केला तर सर्व लौकिक अलौकिक खजाने, सर्व प्रकारच्या स्थूल सूक्ष्म प्राप्ती ह्या एकाच पढाईमध्ये होतात. मन आणि बुद्धीला पुन्हा कधी भटकावं लागत नाही किंवा इकडे तिकडे जावं लागत नाही. जसं एखादा मनुष्य सर्व प्रकारचं मिष्टान्न खाऊन तृप्त झाला की तो तृप्तीचा ढेकर देतो आणि त्याचं मन कुठेही इकडं तिकडं लुडकत नाही. तशा पद्धतीनं मनसा सेवा करण्याकरता तिसरी पॉइंट, प्रथम आपण आपल्या बुद्धीला
ज्ञानधनानी, ज्ञानरत्नानी, ज्ञान खजान्यानी एकदम संपन्न बनवलं पाहिजे. जसं आज बाबांनी मुरलीमध्ये सांगितलं ना, जो अधूरी चीज होती है, अधूरी भरी हुई है, वो छलकती रहती है. म्हणून म्हटलं काय जातं, अधजल गगरी छलकत जाय. अर्धी भरलेली घागर असते, ती काखेवरनं आणा, नाहीतर डोक्यावरनं आणा, नाहीतर हातात घ्या. पण ती जसं जसं चालत जाईल त्यातलं पाणी वर उड्या मारत राहतं, उसळत राहतं. आणि तीच जर तुमची घागर किंवा मटका फुल भरलेला आहे, पूर्ण भरलेला आहे, तर तो उसळत राहत नाही, पाणी खाली सांडत नाही. अगदी अशाच पद्धतीनं आजपर्यंत बाबांनी जे जे ईश्वरीय सिद्धांत, मूल सिद्धांत, जे जे ईश्वरीय ज्ञान, जी जी आध्यात्मिक रहस्य आणि ज्या पद्धतीनं आम्हाला योग शिकवला, विधीपूर्वक, ती राजयोगाची विधी जर मला निरंतर करता येत असेल, तर त्या विधीच्या द्वारा मला भरपूरता, सफलता आणि संतुष्टता मिळणार. म्हणून मनसा सेवा करण्याकरता मला मनसा सेवेची विधी माहिती पाहिजे. म्हणजे पहिला पॉइंट, की मन आमचं एकाग्र चित्त असलं पाहिजे, अनेकांत नसलं पाहिजे, भटकत नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मनाला बऱ्याच वर्षाची प्रॅक्टिस पाहिजे मन मनाभव होण्याची. तिसरी गोष्ट, ते मन, बुद्धी ही ज्ञानरत्नानी, ज्ञानधनानी, ज्ञान भोजनानी भरपूर संपन्न असली पाहिजे. संपन्न व्यक्तीची दृष्टी इकडं तिकडं कधी जात नाही. जो अतृप्त आहे, असंतुष्ट आहे, भुकेलेला आहे, त्याची बुद्धी वृत्ती इकडं तिकडं भटकते. जो संतुष्ट आहे, मालामाल आहे, त्याची वृत्ती, दृष्टी, बुद्धी कुठेच भटकत नाही. चौथा पुरुषार्थ, की मनाला आपण वारंवार ट्रेनिंग दिलं पाहिजे. ट्रेनिंग काय द्यायचंय, तर जसं बाबा म्हणतात, हिअर नो इव्हिल, सीक नो इव्हिल, टॉक नो इव्हिल. आणि इथे तर बाबांनी राजयोगामध्ये सांगितलं, थिंक नो इव्हिल. जे जे काही व्यर्थ आहे, जे जे काही फालतू आहे, जे जे काही नकारात्मक आहे, जे जे काही आत्मउन्नतीमध्ये बाधक आहे, जे जे काही इव्हिल आहे, त्या सर्व गोष्टीपासून मनाला, मनरूपी बाळाला, बच्चाला लांब ठेवायचं. जसं आपण आताच्या व्हायरस मध्ये बघितलं, की व्हायरस जास्ती कधी पसरतोय, संघटन एकत्र आलं, एकमेकाच्या खूप जवळ बसलो, दिवसभर एकत्र खूप काम केलं, की त्याला स्प्रेड व्हायला, पसरायला खूप मार्जिन मिळते. आणि जर तुटक तुटक राहिलं, डिटॅच राहिलं, तर एवढा काही तो व्हायरस आपल्यावर परिणाम करत नाही. अगदी अशाच पद्धतीनं या दुनियेमध्ये राहून, प्रवृत्ती मार्गामध्ये राहून, आपापल्या स्थानावर राहून, जर आपल्याला मन आणि बुद्धीला सुरक्षित ठेवायचे, तर या 4 गोष्टीपासून आपल्याला डिटॅच राहायचे. त्याचा कोणताही परिणाम आणि प्रभाव, 2 गोष्टी आहेत. एक आहे परिणाम आणि एक आहे प्रभाव. दोन्ही गोष्टीच्या खाली आपल्याला यायचं नाहीये. कोणत्याही गोष्टीचा परिणाम झाला, जसं आपण म्हणतो
बाबा आजार काही नाही झालेला, काय फार मोठा आजार नाहीये, पण हवामान बदललंय ना, त्या हवामानाचा जरा परिणाम झाला म्हणून सर्दी वगैरे वाढली. म्हणजे त्याचा इफेक्ट आपल्यावर आलाच ना, परिणाम झाला म्हणजे इफेक्ट आलाच. आणि दुसरी गोष्ट की त्याचा परिणाम इतका वाढला की त्या प्रभावाखाली शरीर किंवा आत्मा दबली गेली. तर दुनियेमध्ये जे काही घडत आहे, आया दिन, रोज दिन, नया दिन, एवढ्या प्रकारच्या घटना आणि इतक्या प्रकारचे विचित्र मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे, पण त्याच्या प्रभावाखाली माझी स्थिती येता कामा नये. त्या जर सर्व गोष्टींचा प्रभाव, चाहे त्या दुःखदायी असो, नुकसानकारी असो, त्याचा प्रभाव जर माझ्या मनावर झाला, तर मन आमचं पॉवरफुल राहणार नाही, शक्तिशाली राहणार नाही, निरोगी राहणार नाही. आणि मग जे मनच मला बाबांच्याकडे जोडायचे, लावायचे, एकाग्र करायचे, ते लागणारच नाही, ते जोडलं जाणारच नाही. आणि जर जोडलंच जाणार नाही, कारण योग या शब्दाचा एक अर्थ आपण काय सांगतो, जोड. मग जर जोडलंच गेलं नाही तर आपल्याला अलौकिक गोष्टींची प्राप्ती कशी होणार? कारण ज्या ठिकाणी प्राप्ती आहे, आणि ती पण प्राप्ती कशी, अविनाशी प्राप्ती, आत्मिक प्राप्ती, जन्म जन्मांतरची प्राप्ती, या प्राप्तीच्या पाठीमागेच माझ्या मनानं पुरुषार्थ चालू ठेवला पाहिजे. पाचवी गोष्ट, मनोबल वाढीला लागेल अशा करता प्रत्येक मुरलीमध्ये बाबांनी कोणकोणत्या युक्त्या सांगितलेल्या आहेत किंवा विचार मांडलेले आहेत, याचं आपण लिखाण केलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतो, कान ऐकण्याचं काम करत असतात. मग आपण जसं म्हणतो ना, नेमेची येतो पावसाळा, तसं त्या कानाला काय झालंय, ऐकण्याची सवय झालेली आहे आणि कान उघडेच आहेत ना, करतच असतात. त्याच्यामुळे ती मुरली ऐकायची पण काय, फक्त आपल्याला सवय झालेली असते. मुरली ऐकली का? हो ऐकली की, पण ती कशी ऐकली याचा कधी आपण विचार केला? बाबा म्हणतात, पांडव बनून, ब्राह्मण बनून, राधा बनून, मीरा बनून, गोप गोपिका बनून, चाणक्याचा जसा शिष्य चंद्रगुप्त होता, तो जसं प्रत्येक इशारे कॅच करत होता आणि गुरुला सुखच देत होता, म्हणजे रिस्पॉन्ड देत होता. आपली अशी काही ऐकण्याची पद्धत आपण ठेवली का? तर फक्त वाचणारे वाचत आहेत आणि आपलं ते कानामध्ये पडत आहे. तर ती जी मुरलीची महावाक्य आपण ऐकत आहे, ती पुन्हा आपल्या आत्म्याची शक्ती बनली गेली पाहिजे. भोजनामध्ये, आहारामध्ये जे काही मी पदार्थ खात आहे, मी हिरव्या पालेभाज्या खात नाही आणि नुसतं व्हरायटी लोणची खाते, पापड खाते, तळलेले पदार्थ खाते, तर मला प्रत्येक प्रकारची विटॅमिन्स कशी मिळावी? जे रक्त बनवण्याकरता, कॅल्शियम हाडं मजबूत होण्याकरता, काही गोष्टी माझ्या ब्रेन ऍक्टिव्ह होण्याकरता, अशा पद्धतीचा खुराक मी घेतच नसेल किंवा माझ्याच्यानं तो खाणं होतच नसेल, तर माझं शरीर बळकट कसं बनेल? कारण शरीर पण मला साथ देणार आहे ना. तसं शरीरामध्ये राहणारी आत्मा
त्या आत्म्याला जर आपण काही शक्तिशाली भोजन दिलं नाही, पुरुषार्थामध्ये आपण काही नवीनता केली नाही, पुरुषार्थामध्ये काही उमंग उत्साह नाहीये, उमंग उत्साह ह्याच खरं वास्तविक पाहता आपण त्याला वृद्धिगत केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. आता यावर्षी बघा, लॉकडाऊन मुळे काय झालं, जे सण आणि उत्सव होते ते एकदम सगळ्यांनी घरात बसून साधारण रूपामध्ये केले. मग कुठं त्या खुशीचा, आनंदाचा, उत्साहाचा वातावरण बनलंच नाही, तर अनुभव होतच नव्हता ना. काय काय ना तर माहिती सुद्धा नसतं की आज हा उत्सव आहे, सण आहे. अशाच पद्धतीनं ब्राह्मण जीवन सतत उमंग उत्साहामध्ये राहिलं पाहिजे. कारण बाबांनी तर असं काही जाहीर अजून केलेलं नाही ना की 2021, 2025, 2030 याच्यामध्ये काय होणार आहे की तुम्हाला ना, तुम्ही थोडं थंड झाला, शीतल झाला, थंडे ठाकूर झाला, पुरुषार्थ बाइंडअप केला तर चालेल, असं तर बाबांनी अजून जाहीर केलेलंच नाही ना. परंतु बाबा नेहमी काय म्हणतात, जो जितना पुरुषार्थ करेगा, जो जितना याद करेगा, जो जितना मर्यादाओं में रहेगा, उतना उंच पद पाएगा. म्हणजे आपलं फक्त स्वर्ग, सतयुगामध्ये जाण्याचंच लक्ष नको, पण सतयुगामध्ये बाबा म्हणतात तुम्हाला एअर कंडिशनचं तिकीट काढायचं, सूर्यवंशी घराण्यामध्ये यायचे, आणि त्याच्याकरता मग माझं मन आणि बुद्धी किती शक्तिशाली असली पाहिजे. जशी आपण एखादी शिस्पेन म्हणा किंवा कोणतं एखादी साधन म्हणा, ते कसं अंकुचीदार असतं ना, नुसता स्पर्श जरी झाला तरी लगेच आपले इंद्रिय जागृत होतं. अरे म्हणतो काय टोचलं, लगेच आपण जागृत होतो, सावध होतो. अशा पद्धतीनं मनबुद्धी इतकी क्लिअर आणि क्लीन पाहिजे. कारण बाबांचे जे इशारे आहेत, कारण आता साकार मध्ये बाबांचा पार्ट संपला, अव्यक्त मध्ये संपला, सूक्ष्म दादींच्या द्वारा संपला. आता जे काही मला कॅच करायचे ते माझ्या बुद्धिबलाच्या आधारावर करायचे. आता मला माझी स्थिती निराधार बनवायची. आणि हा अनुभव आपण 2 वर्षापासून लॉकडाऊन मध्ये कसा केला? तुम्ही तुमच्या घरामध्ये, आम्ही आहे त्या सेवा केंद्रावर. मग कुठे साकार पालना मिळणार? आता तरी आपण कमीत कमी मोबाईलवरनं विचारपूस करतोय, पण नंतर नंतर बाबांचं कार्य झालं की त्यानंतर ही सायन्सची साधनं जे आज या घडीला आपण भरपूर वापरत आहोत आणि त्याच्याकडून फायदा पण घेत आहोत, त्याचा उपयोग पण करत आहोत, ती सगळी इलेक्ट्रॉनिक साधनं सुद्धा बंद पडणार. आणि मग आपण काय पुरुषार्थ करणार आहे? तर त्यावेळेचा पुरुषार्थ हाच राहील, शक्तिशाली मन, एकाग्र बुद्धी आणि ईश्वरीय प्रेमानं भरलेलं हृदय. हीच आमच्याकडे फक्त 3 साधनं आहेत. आणि त्याच्याकरता मला आता एकदम बारकाईनं अटेन्शन द्यावं लागेल. कारण काय होतं, जी बारीक वस्तू असते ना, ती लवकर लक्षात येत नाही. बघा, एखादा आपण नाश्ता करतो, ब्रेकफास्ट करतो, तो चमचा जर हातामधून खाली पडला लगेच दिसून येतो. आणि एखादी सुई पडली लवकर दिसून येत नाही, कळून येत नाही. खाली बसावं लागतं, हातानं चाचपावी लागते, तेव्हा ती कुठं सापडते. सूक्ष्म आहे ना, एकदम पतली आहे ना, नाजूक आहे ना. तसं परिस्थिती अनुसार बाबांचे इशारे, बाबांच्या सूचना मला स्वतःला कळण्याकरता, मला स्वतःला कॅच करण्याकरता
मन एकदम स्वच्छ आणि बुद्धी एकदम स्पष्ट, म्हणजे प्लेन पाहिजे. जर प्लेन बुद्धी असेल तर मला बाबांचे इशारे समजले जातील किंवा कळते. आणि अशा प्रकारे समय सूचकतेचा गुण हा माझ्यामध्ये असला पाहिजे. आता समय सूचकतेचा गुण कसा असतो, तुम्हाला एक मी छोटं उदाहरण सांगते. अकबर आणि बिरबलाचं उदाहरण प्रसिद्ध आहे, जोडी प्रसिद्ध आहे. अकबर तेवढाच हुशार, बिरबल त्याच्या दुप्पट हुशार. आणि होताच बिरबल बुद्धिवान, तो त्याचे तर काही कधी हार होतच नव्हती, नवनवीन युक्त्या काढायच्या. तर असंच एकदा अकबर राजे त्यांचा तो महाल होता ना, त्या महालाच्या आता गॅलरी म्हणूया, त्याला सज्जा म्हणत, त्या सज्जामध्ये गॅलरीमध्ये उभे होते आणि त्यांनी बघितलं की लांबून गावाच्या म्हणजे त्यांच्या शहराच्या राज्याच्या बाहेरून काहीतरी गाड्यांची रांग लागलेली, गाड्या चाललेल्या. तर त्यावेळेला जवळ जसा बिरबल होता तसा त्यांच्या बेगमचा जो भाऊ होता, राणीचा भाऊ, तो पण होता. तर अकबर राजे म्हटले, त्या राणीच्या भावाला म्हटले, जा रे जरा, त्या कशाच्या गाड्या एवढ्या चालल्यात, बघून ये बरं. तर तो गेला आणि नुसत्या गाड्या बघून आला आणि म्हटला, जहापनाह महाराजा, वो ऐसी ऐसी गाड़ियां जा रही है, एवढंच उत्तर दिलं. नंतर अकबराने काय केलं, बिरबलाला पाठवलं. म्हटले, बिरबल साहब जाओ जरा चक्कर लगा के आओ, वो गाड़ियां क्या है. तर ज्याला बिरबल गेले आणि बिरबल ते बघून परत आले. बिरबल इतका हजर जवाबी, इतकं छान उत्तर दिलं, इतकी त्याच्यामध्ये समय सूचकता होती. बिरबलाने पहिलं सांगितलं की राजन, वो गाड़ी पश्चिम से पूरब की ओर जा रही. दूसरं सांगितलं, वो जो गाड़ियां है ना, वो टोटल 11 की संख्या में है, वो 11 गाड़ियां है. तीसरं सांगितलं, वो जो सारी गाड़ियां हैं उसमें चावल के बोरे हैं. आणि चौथं सांगितलं, वो जो भी गाड़ीवान है, मैंने सभी को बोला है, ये सारी की सारी गाड़ियां इस ओर मोड़ लो, वो हमारे राजन के खजीने में, कोठी में वो सारा चावल जाना चाहिए. काय प्रचंड बुद्धी होती, तेवढी रिफाईन तीक्ष्ण बुद्धी होती बिरबलाची. एका हेलपाट्यामध्ये त्यानं संपूर्ण काम केलं. तसं राहिलेला जो समय आहे संगम युगाचा, त्या संगम युगामध्ये जे काही राहिलेला पुरुषार्थ आहे, आपण असं कारण सांगू शकणार नाही की बाबा ह्या एका विषयाचा राहिला, ह्या विषयाचा तर भरपूर झालेला आहे, नाही काय तशानं काय फायदा होणार नाही, पद मिळणार नाही, किंवा तशानं काय आपण धर्मराजाच्या ह्याच्यातून मुक्त होणार नाही. पण पढाईचे जेवढे विषय आहेत, ज्ञान, योग, धारणा, सेवा, अनुशासन, मर्यादा, स्वास्थ्य, या सर्व विषयाचा अभ्यास आमचा कंप्लीट पाहिजे. आणि जोपर्यंत सर्व विषयाचा अभ्यास तुमचा कंप्लीट होत नाही, तर तुम्हाला 5वी ऑनरचं सर्टिफिकेट कसं द्यावं बाबांनी. मग तो पुरुषार्थ आम्हाला वर्तमान समय करायचा. आणि त्याच्याकरता जसं म्हणतात ना, कोष्ट, धोरण, आलेख हा आमच्या बुद्धीमध्ये स्पष्ट असला पाहिजे. एवढ्या वर्षाकरता, एवढ्या दिवसाकरता माझा पुरुषार्थाचा हा प्लॅन आहे. आणि एवढ्या 6 महिन्यामध्ये, एवढ्या 12 महिन्यामध्ये मला हे सगळं कंप्लीट करायचंच आहे. म्हणजे पहिल्यांदा आमचं ध्येय निश्चित पाहिजे. मनुष्य से देवता बनणं ही फार पुढची पायरी आहे.
पण देवता बनणं हे जे एम ऑब्जेक्ट आहे, हे जे मानवी जीवनाचं सर्वश्रेष्ठ लक्ष्य आहे, पण ब्राह्मण पुरुषार्थी जीवनामध्ये छोटे छोटे ध्येय, छोट्या छोट्या स्टेप, छोटे छोटे कदम, छोट्या छोट्या पायऱ्या आणि छोटे छोटे गोल ध्येय, हे पहिल्यांदी मला त्याचं गोल सेटिंग करायचं. एकदम कुठं आपण ब्राह्मणापासून देवता बनणार आहे. मग पहिल्यांदी मला ब्राह्मणापासून पूर्ण शुद्धीकरण माझं किती पर्सेंटेज मध्ये झाले, किती प्रकारची शुद्धी, असं नाही फक्त अन्न शुद्धी आणि ब्रह्मचर्य शुद्धी अनेक प्रकारची आहे. आम्ही ज्या स्थानावर राहतो, चाहे आमचं लौकिक घरच आहे 3 खोल्याचं, किती वेळा त्याची स्वच्छता करतो? फक्त सकाळी उठल्यावर एकदाच करतो का दुपारी 5 वाजता संध्याकाळी पण पुन्हा स्वच्छ झाडून घेतो? त्या ज्या घरामध्ये मी आत्मा राहते प्रवृत्ती मार्गामध्ये, त्या तिथल्या वस्तू नीट नेटक्या त्या व्यवस्थित त्याच जागी ठेवल्या गेल्या आहेत का? का असं इकडची वस्तू इकडं, इकडची वस्तू इकडं, कुणाचे पण संकल्प चालतील, कुणाला तोंड वाजवावं लागेल, कोणाला पुन्हा स्वच्छता करावी लागेल, कुणाला ती वस्तू पुन्हा शोधावी लागेल. म्हणजे ह्या गोष्टी सूक्ष्म आहेत, परंतु ह्या स्वपुरुषार्थामध्ये ऍड होतात, कमाईमध्ये ऍड होतात. एखाद्यानं जर एखादी वस्तू त्या ठिकाणी ठेवली, ती नेहमीची जागा आहे ठेवण्याची, पण मी माझ्या अलबेलापणामुळं, मी माझ्या बेपर्वाई वृत्तीमुळं मी वापरली, पण पुन्हा त्या ठिकाणी ठेवली नाही. कुठेतरी बोलत बोलत चालत चालत दिली इकडे तिकडे ठेवून. आता प्रवृत्ती मार्गात तर काही वेगवेगळ्या वस्तू एक एक पर्सन वापरत नाही. सेवा केंद्रावर ते ठीक आहे, सेवा केंद्रावर कोणी कुणाच्या वस्तूला हात लावत नाही, वेगवेगळं असतं. भोजनाचं ताट, बिस्तरा किंवा रोजच्या युजफुल वस्तू. पण प्रवृत्ती मार्गात तसं नसतं ना. एकाच टॉवेलला सगळे हात पुसतील, एकाच म्हणजे एकच स्नानघर वगैरे असेल, वस्तू पण बऱ्याच वेळा एकच असतात, असं काही हे ना. आणि होणार तरी कसं ना, फॅमिली मेंबर एवढे असल्यावर. मग ती जी वस्तू मी हँडल केली किंवा यूज केली, काय मी त्याच ठिकाणी पुन्हा ती ठेवली, याला सुद्धा योग म्हणतात. आणि योगीचा अर्थ काय? योग्य संकल्प, योग्य बोल, योग्य कर्म, योग्य मैत्री, योग्य व्यवहार, योग्य संबंध, योग्य स्थान. गोष्ट फार छोटी आहे, पण त्यावेळेला जर त्याला त्या ठिकाणी ती वस्तू नाही मिळाली, तर त्याच्या बुद्धीमध्ये जो गोंधळ निर्माण झाला आणि त्याचा जो टाइम वेस्ट गेला, त्याचा सुद्धा बोजा माझ्यावर आहे. तेवढा त्या दिवशी तुमचा योग लागणारच नाही, कारण तो आत्मा तळतळला ना. त्याला टाइमला वस्तू मिळाली नाही, त्याला बाहेर जायला वेळ झाला, किंवा त्याचं पुढचं काम अडलं, पैसे न सांगता घेतले. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. असं काही नाही फक्त आपण बाबांच्या ट्रान्सलाइट समोर, फोटो समोर 2 तास बसलो, 1 तास बसलो, बाबा बाबा म्हटलं, चला एक 12 वाजता, नाहीतर ज्या वेळेला असेल त्याला भोग लावला, की आपण योग्य योगी आहोत. नाही, योगी आहोत, कारण राजयोग शिकलो म्हणून योगी आहोत. पण समय सांगतो योग्य योगी, आदर्श योगी, सुलक्षणी योगी, सुवचनी योगी, सत्कर्मी योगी. याचा पुरुषार्थ मी किती करते? काय त्या बिरबला समान माझा पुरुषार्थ आहे? म्हणून तो अकबराच्या दरबारामध्ये टिकला. तसं ईश्वरीय दरबारामध्ये आणि येणाऱ्या नवीन दुनियेमध्ये मी माझ्याच पुरुषार्थाने माझ्या पदाला लायक बनणार आहे. मग ती जी लायकात आहे, ती पात्रता आहे, ती गुणवत्ता आहे, तो दर्जा आहे, ते क्वालिफिकेशन आहे, कोण धारण करणार आहे? बहिणी करणार, दादी दिदी करणार, बाबा करणार.
माझं मलाच करायचं, याची पहिल्यांदी मला स्मृती असेल. आणि म्हणून बाबा काय म्हणतात, ओटे सो अर्जुन, मी जे करेन ते मलाच प्राप्त होईल. मग ती प्राप्ती करण्याकरता मला सूक्ष्म मेहनत घेतली पाहिजे. ते सुद्धा रुहानी कष्ट मला करता आले पाहिजे. आणि ते कष्ट करण्याकरता, मेहनत करण्याकरता बाबा म्हणतात, मैं मेहनत कुछ नहीं देता हूं. परंतु आपल्याला का ती मेहनत वाटते? कारण आपण कधी कधी जास्त विचार करतो, टू मच विचार करतो. तसं एवढं करायचं, अनावश्यक विचार करायची काही आवश्यकता नाही. ज्याला एखादी मूर्ती तयार होते, दगडामधून मूर्ती तयार करतात ना, आणि दगड किती ओबड धोबड असतो. मूर्ती तयार करताना तुम्ही पाहाल, फक्त मूर्तिकाराच्या बुद्धीमध्ये कोणती मूर्ती बनवायची, अष्टभुजाधारी देवी बनवायची, सोंडधारी ती गणेशाची बनवायची, निराकार शिवाची बनवायची, फक्त कोणती बनवायची हे त्याच्या बुद्धीमध्ये फिक्स असतं. आणि दुसरी गोष्ट, बनवताना तो काय करतो, दगडामधला जो अनावश्यक भाग आहे, जो मूर्ती बनवण्याकरता उपयोगाचा नाही, तो वेस्टेज तो काढून टाकतो, बाकी काहीच करत नाही. एवढंच तो करतो. आणि अप्रतिम सुंदर मूर्ती, मनभावन मूर्ती, भक्तप्रिय मूर्ती त्याच्यातून तयार होते. केवढं त्याचं गायन पूजन होतं. मग तोच पुरुषार्थ आम्हाला करायचा आहे. मला नेमकं कोणत्या ट्रॅक वरून चालायचंय, कोणत्या पटरीवरून चालायचंय, कोणतं प्रलोभन, आमिष, लोभ, मोह, दुनियेची आकर्षण, मला कोणत्याही गोष्टीला बळी पडायचं नाही. कारण आपण बाबावर बलिहार गेलोय, बाबावर कुर्बान गेलोय. म्हणजे शिवबाबावर बलिहार जातात, त्यांनी दुनियेच्या गोष्टीला बळी पडायचं, प्रभावाखाली यायचं काही कारणच नाही ना. कारण बाबा म्हणतात ते सगळं कसं आहे, मृगतृष्णा समान आहे, क्षणभंगूर आहे. संन्यासी सुद्धा म्हणतात कागविष्ठा समान आहे. म्हणजे संन्याशांनी सुद्धा समजलं की ते काय आहे. तसं समयाच्या अनुसार दिखाऊ टिकाऊ, विनाशी अविनाशी, अल्पकालीन दीर्घकालीन, नुकसान फायदा, याचं तारतम्य आपल्या बुद्धीमध्ये असलं पाहिजे. आणि मग त्याच दिशेने आपण प्रवास करू किंवा त्याच पद्धतीने आपण पुरुषार्थ करू. जसं स्थानाची शुद्धी, तसं बाबा म्हणतात तुम्ही दिवसभर काय वाचन करता, अध्ययन, याची स्वशुद्धी असली पाहिजे. मला आठवत आहे, अशीच मी एका सेवा केंद्रावर होते आणि तो भाई सगळ्या धारणेमध्ये पक्का होता, पण त्याला ना एक ते पोलीस मित्राचं ते असं दक्षता नावाचं एक जे मासिक निघतं, मॅगझिन निघतं, ते त्याला वाचायची सवय होती. आणि त्याच्यात सगळे असे पोलीस डिपार्टमेंटचे अनुभव असायचे. त्याचं नावच दक्षता. तर ते वाचून वाचून आम्हाला तर काही पूर्वी माहिती नव्हतं की ह्याला ही सवय आहे म्हणून, असं रात्री वाचायची सवय. पण नंतर एक दिवस मी अंदाज केला आणि कुणीतरी मला सांगितलं की बेनजी हे रात्री असं वाचत बसतात. मी म्हटलं काय वाचतात? तर म्हणे दक्षता. बरोबर माझी ट्यूबलाईट पेटली. मी म्हटलं जो दक्षता वाचतो ना, म्हणूनच तो बहिणींच्या बारकाईवर अटेन्शन ठेवतो. बहिणी कुठं गेल्या, काय गेल्या, कुणाशी बोलला, कुणाला टोली दिली का, अमकं तमकं. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगते. कारण जसं अध्ययन तसा दृष्टिकोन, तसे अँगल, म्हणजे त्याचं पण आहे. मग ती पण शुद्धी पाहिजे.
आपलं कितीतरी ईश्वरीय साहित्य आहे जे आम्ही अजून वाचलेलंच नाही, अभ्यासलेलं नाही आणि त्याच्यातले बारकावे बुद्धीनं अनुभवच केले नाही. आता आम्ही 1 जून पासून 30 जून, तसं तर 1 जुलै पर्यंत आम्ही मम्मांची जीवन कहाणी जीवन बने वरदानी या नावाचा एक प्रोजेक्ट राबवला. तर लास्ट मध्ये त्या लोकांनी इतके छान अनुभव सांगितले. ते म्हटले, बहिणजी आम्ही कोणी 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी ज्ञानमार्गात आल्यावर ते पुस्तक वाचलेलं आहे. पण आता जो आम्ही हा 1 महिना कंप्लीट पुरुषार्थ केला, प्रोजेक्ट ऐकला, वाचन ऐकलं, तुमची प्रश्नोत्तर ऐकली, कधीच हा प्रकाश आमच्या डोक्यामध्ये बुद्धीमध्ये पडला नव्हता की मातेश्वरी काय चीज होती, काय हस्ती होती, काय मूर्ती होती आणि पुरुषार्थ कशाशी खातात हे म्हणे आम्हाला आत्ता कळलं. म्हणजे बारकाईनं त्यांनी आत्ता अभ्यास केला. मग आपल्याकडे तर कितीतरी ज्ञान सरिता, ज्ञान सुधा, ज्ञान मंजुषा, किती आता तर नाव सुद्धा एवढी पाठ नाही. इतकं प्रचंड ईश्वरीय साहित्य आपल्या विद्यालयामध्ये. एक 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 वाचायचं, कारण ते आमच्या जीवनाचं शुद्धीकरण करणार आहे. कारण ब्राह्मण म्हणजे शुद्ध, शुद्धीपूर्वक आणि विधीपूर्वक. आणि त्याचबरोबर समय असा सांगत आहे, कारण आपण विदेशामध्ये काय होतं, हा जो टॉपिक आहे ना, कॉल ऑफ टाइम, समयाची मांग काय आहे, हा टॉपिक खूप चालतो. आणि आपण आता जरा सध्या इशारे ओळखत आहे. तर आपण पाहतो ज्याला आपण इमर्जन्सी म्हणतो, कधी पण कर्फ्यू लागतो, कधी पण काही डायरेक्शन निघतं. परंतु जरी कर्फ्यू लागला आणि डायरेक्शन निघालं, निश्चिंत कोण राहू शकेल? निश्चिंत तोच राहू शकतो ज्यानं एक बाबाला आपला आधार बनवलेला आहे. कारण ज्या वेळेला यज्ञात पहिल्यांदी विश्वकिशोर भाऊनी मम्मानी शरीर सोडलं, नंतर विश्वकिशोर भाऊनी शरीर सोडलं, तर डायरेक्ट ऑलमाइटीनं संदेश पाठवला, आज तक के जो भी आधार है वो सारे निकलने वाले हैं, लेकिन अंत तक एक सर्वशक्तिमान का आधार लेकर चलेंगे तो आपकी नैया सहज पार हो जाएगी. मग आपण तर पाहिलो आपल्या 3-3, 4-4 दादी अव्यक्त झाल्या, परंतु त्यांनी आपल्याला जीवनामध्ये जे काही आपले चेहरे, चलन, श्रेष्ठाचारी जीवनाच्या द्वारा जे काही आपल्याला शिकवलं आणि आपण त्याचा अनुभव केला, तर आता आपण त्या अनुभवानं आपली झोळी भरायची. पूर्वी फक्त आपण ऐकत होतो, वाचत होतो, म्हणत होतो, आता ते दिवस गेले. परंतु इमर्जन्सीच्या काळामध्ये जसं लोक करतात ना, आणि आपणही करतो, ब्राह्मण आपणही योगी करतो, 3 महिन्याचा स्टॉक भरून ठेवायचा, दाले, अनाज 6 महिन्याचा स्टॉक भरून ठेवायचा. तसा आपण सुद्धा तो तर स्थूल स्टॉक झाला. बाबा म्हणतात आत्म्यामध्ये ही सगळी अविनाशी कमाई मला स्टॉक रूपामध्ये ठेवायची, एका जन्माची नाही, जन्म जन्मांतरची. बऱ्याच वेळेला ज्ञानमार्गामध्ये चालता चालता आता अडचण कुठे येते, आपल्याला सूक्ष्म इगो येतो, अभिमान येतो. मी 25 वर्षापासून ज्ञानमार्गात चालतोय, मी 40 वर्षापासून चालतोय, मला तर आता ईश्वरीय ज्ञान समजलेलं आहे, मी कधीच बाबांची दृष्टी घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही, आम्ही रोज घरामध्ये बाबांना भोग लावतो, आम्ही रोज आमची एक दिवस सुद्धा मुरली मिस होत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टींचा चालता चालता काय होतो, सूक्ष्म अभिमान आपल्याला येतो. तो कधी आला, कसा आला हे सुद्धा आपल्याला कळत नाही. पण तो अभिमान बुद्धीमध्ये घुसल्यामुळं काय होतं, हळूहळू आपलं पुरुषार्थावरचं अटेन्शन जरा कमी होतं.
कारण जसं आपल्याला ते रुटीन वाईज वाटतं, तो पुरुषार्थ पण आपल्याला काय वाटतो, सकाळी लवकर उठायचं, बस बाबा पुढे बसायचं, गुड मॉर्निंग करायची. मग असंच एक वेळेला मी भाऊ बहिणींना विचारलं, म्हटलं तुम्ही किती वर्षापासून गुड मॉर्निंग करता? ते म्हणे बहिणजी हे काय विचारणं, अहो जसा बाबाचा परिचय मिळाला, बाबाचे बच्चे बनलो, आमचा एक दिवस असा जात नाही आम्ही बाबाला गुड मॉर्निंग करत नाही. मी म्हणलं अच्छा, बहुत अच्छी बात है, परंतु गुड मॉर्निंग कसं करता? ते म्हणे कसं करता म्हणजे काय? उठायचं, चाय कधी ब्रश करतात पण न करतात पण, कधी कपडे चेंज केले नाही पण केले, बाबा पुढे बसतो, फोटो म्हणजे कोणाच्या बेडरूम मध्ये आहे, कोणाच्या सिटिंग रूम मध्ये आहे, जसं ज्यानं स्थान बनवलेलं आहे, आणि फोटो पुढे बसतो आणि बाबांच्या भ्रुकुटीमध्ये, ब्रह्मा बाबांच्या भ्रुकुटीमध्ये बघतो आणि गुड मॉर्निंग म्हणतो, झालं. तर काय म्हणे अवघड? मी म्हटलं इथं चुकतं आपलं. आपण कमावतो पण ते वाया पण किती घालतो. ज्याला बाबाने एका अव्यक्त उरलीमध्ये सांगितलं लिकेज, लिकेज कहाँ से होता है. आता गुड मॉर्निंग मी कुणाला करत आहे हे तरी विचार पाहिजे ना आपल्याला. मनुष्य मनुष्याला गुड मॉर्निंग करताय का? आपण ब्राह्मण बच्चे, ब्रह्मा कुमार कुमारी जे गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड आफ्टरनून म्हणत आहे, ती आपण कुणाला करत आहे? कुणाच्या समोर करत आहे? कुणा करता करत आहे? तर ही गुड मॉर्निंग आपण स्वतः शरीरधारीला करत नाहीये, तर त्याचं कॉमन रूप असता कामा नाही ना. बघा तुम्ही रोज जो स्वयंपाक बनवता, रोज जे पदार्थ करता, आणि तुमच्या घरी पाहुणे आले, चाहे VIP आले, तुमचे अतिप्रिय संबंधी आले, तुमचे आई वडील आले, बघा त्या आनंदाने, त्या खुशीनं त्या दिवशी तुम्ही मेनू कसा बनवता? रोजच्या सारखा बनवत नाही ना. रोजच्या सारखा बनवत नाही ना. काय करता? काहीतरी विशेष पदार्थ करता, टेस्टी करता, पापड तळाल, भजी तळाल आणि व्यवस्थित पान सजवाल, पान डेकोरेट कराल. आमच्या सरला बेंजींच्या मध्ये पण तो गुण आहे. आता सुद्धा फक्त आम्ही थोड्या वेळच दुपारी 1 तास उतरलो, एवढं फटाफट त्यांनी इतके पदार्थ केले, ताट सगळं भरून गेलं, एकदम खुश. मग आम्ही तशी जी गुड मॉर्निंग करत आहे, ते आपल्या बाबाच्या फोटो पुढे बसलो, बाबा गुड मॉर्निंग झालं. मी तर अशी गुड मॉर्निंग कधीच करत नाही. गुड मॉर्निंग करताना पहिलं काहीतरी बाबाचे टायटल तर वर्णन करा. पतित पावन संततिचा. आता या मेरी बडी माँ ब्रह्मा बाबांनी, ब्रह्मा मातेनी, अलौकिक मातेनी माझा स्वच्छ, मुलायम, सुंदर एक लाईटचा बिछाना तयार केलेला आहे. त्या लाईटच्या बिछाण्यावर वरून एक बेहदच्या छत्रछायेची मच्छरदाणी ऍडजस्ट केलेली आहे. आणि मी आता त्यामध्ये जसं मंदिरात मूर्ती बसती, अशा मूर्ती समान बनवून मी बाबांच्या दृष्टीचे व्हायब्रेशन कॅच करत आहे. बाबा मला आता लोरी ऐकवत आहे आणि बाबांची लोरी ऐकता ऐकता, बाबांची दृष्टी घेता घेता मी आत्मा विश्रामपुरीमध्ये जात आहे, निद्रिस्त होत आहे. बाबा, बाप दादा, गुड नाईट, अशी गुड नाईट करायची. तर संपूर्ण दिनचर्येमध्ये शिव बाबा, डायरेक्ट ऑलमायटी,
आणि साकार मध्ये ब्रह्मा बाबा, आकारी रूपामध्ये तिन्ही दादी. तेवढे इंजिन मिळालेले आहेत आपल्याला. सगळ्यांना एकेकाला यूज करा, सगळ्यांना एकेकाला यूज करा. मग बघा, तुम्हाला कधीच म्हणावं लागणार नाही साथी साथ निभाना. तुम्ही काय म्हणाल, अरे भगवान हमारा साथी है. आणि अशा त्या साथीचे पावलोपावली, घडी घडी धन्यवाद माना. कारण बाबा परोपकारी आहे, बाबा क्षमावंत आहे, बाबा मातृवत्सल्य आहे, आम्हा सर्वांचा हितचिंतक आहे. जेवढ्या जेवढ्या परमात्म्याच्या विशेषता आहेत त्याचं तुम्ही रोज चिंतन करा. सोमवार ते बुधवार किंवा सोमवार ते गुरुवार डायरेक्ट निराकार शिवबाबाची एक विशेषता, परोपकारी. मग बाबांनी त्याचं मुरलीमध्ये काय सांगितले, अजामिल जैसी पाप आत्माओं का अहिल्याए गणिकाए कुब्जाए सबका मैं उद्धार करता हूं. दुसऱ्या दिवशी विशेषता घ्या, रहम दिल. बा म्हणते कोई भी बच्चा कितना भी माया के अधीन होता है, मैं लास्ट तक उसको इशारा करता हूं, परंतु उस समय माया का प्रभाव होने के कारण वो मेरे इशारे को कैच नहीं करता है. वो उसकी कमजोरी है. बाकी मैं अंत तक बाप उसका मदद करता हूं. तिसऱ्या दिवशी विशेषता घ्या, हितचिंतक. काय काय गोष्टीमध्ये बाबांनी माझ्या आयुष्याचं हित केलेलं आहे, फायदा करून दिलेला आहे. स्थूल, सूक्ष्म, कधी शारीरिक आजारामध्ये मदत केली, कधी माझ्या आत्म उन्नतीचा चार्ट वाढण्याकरता मदत केली, दैवी परिवारामध्ये पुढे येण्याकरता मदत केली. किती बाबांनी माझं हित साध्य केलेलं आहे. अशा एक एक गोष्टीवर पारलौकिक पित्याच्या विशेषता, साकारी अलौकिक पित्याच्या विशेषता आणि आमच्या 3 दादी. आम्ही तर आजकाल 3 दादी 4 दादींच्या विशेषतांचा अभ्यास करतो. आणि श्रद्धेय जानकी दादीजींना तर आम्ही दर मंथली, लौकिक मध्ये जसं करतात, मंथली सुद्धा काय करतात, त्याला नैवेद्य दाखवतात, भोग दाखवतात. तसं वर्षभर आम्ही दादींना भोग दाखवत होतो आणि खूप छान अनुभव होतात. बाबा म्हणतात, जितना भोग भोग क्या करेगा, आपकी भोगना को समाप्त करेगा. जेवढ्या जेवढ्या विधी ब्राह्मण जीवनामध्ये बाबांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेल्या आहेत, त्या जर आपण अंमलामध्ये आणल्या तर आपल्याला अडचण काहीच राहणार नाही. आणि अडचणींनी का येऊ नये, विघ्नांनी का डोकावू नये, समस्यांनी का उभं राहू नये, परिस्थितीने उग्र रूप का धारण करू नये. अहो, त्यांच्यावर आम्ही कल्पापूर्वी विजय प्राप्त केला होता. मग आता सुद्धा त्या विजयी आत्म्यासमोरच येणार ना. आता नाही येणार तर कधी येणार. आपण दुनियेला काय स्लोगन सांगतो, अब नाही तो कब नाही. मग हा सुविचार, हे स्लोगन मी माझ्या बाबतीत पण यूज करायचं. आता या गोष्टी माझ्या समोर येणार नाहीत तर मग कधी येणार. सतयुग त्रेतायुगामध्ये येतात विघ्न, समस्या, परिस्थिती, प्रकृतीची 5 तत्व, काही सुद्धा येत नाही. उलट विजयी आत्म्यांच्या समोर त्यांना डान्स करण्यामध्ये खूप खुशी आहे. जसं आपण म्हणतो ना, महफिल को रंग कब चढ़ता है, जब महफिल में बैठने वाले दर्दी होते हैं, रसिक होते हैं, तो महफिल में भी मजा आता है, रंग चढ़ता है. तसं आमच्या ब्राह्मण जीवनाची जी महफिल आहे, तर प्रकृतीच्या 5 तत्वाला पण ह्याला खूप करण्याकरता, आणि तो वन्स मोर मिळवूनच दाखवतो. तसे आमचे नेवासा सेवा केंद्राचे भाऊ बहिणी
आणि परिसरामध्ये ज्या गीता पाठशाळा चालतात, राजयोगा क्लास चालतात, त्या सर्व स्थानावरचे भाऊ बहिणी पुराणे, एकमेकाच्या सुखदुःखांचा विचार करून ते सदैव पुरुषार्पण करतात आणि परिवाराचा सुद्धा सुखाचा विचार करतात. अशा सुखदायी दोन बहिणींना खूप खूप शुभ भावना, शुभकामना. ओम शांती. ओम शांती. थँक यू व्हेरी मच. थैंक यू बहन जी. हाँ, ओम शांति बहन जी. हाँ जी. धीरज का फल मीठा होता है. आणि खरोखरच 3 वेळेस बहिणींचा क्लास आपण ठेवला, परंतु काही कारणास्तव तो कॅन्सल झाला. तर सर्वांनी धैर्य ठेवून आज एवढ्या मोठ्या उपस्थितीने दीदींचा मधुर वाणीचा लाभ घेतला. आज बहिणींनी विशेष सांगितले की जसं मूर्तिकार दगडामधला अनावश्यक भाग काढून टाकतो आणि सुंदर मूर्ती बनवतो, तसंच बाबांनी पण आपल्याला सांगितलं की आपल्यामध्ये पण गुण अवगुण हे भरलेलेच आहेत, परंतु आपण मुरलीच्या आधारे ते कसे काढून टाकायचे, म्हणजे आपणही सुंदर मूर्ती, देवतारूपी मूर्ती बनवू शकतो. जसं मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी ईश्वरीय प्रेमाने भरलेली बुद्धी, स्वच्छ मन, अव्यक्त वाणींच्या आधारे आपण करूया. त्याचप्रमाणे बहिणजींनी सांगितलं की बाबांना आपण गुड मॉर्निंग कशी करावी, गुड नाईट कशी करावी, त्याच्यावरही बहिणजींनी सुंदर विधी सांगितली. खरोखर बहिणजींचे खूप खूप धन्यवाद. बहिणजींनी आम्हाला वेळोवेळी खूप अशी मदत केलेली आहे आणि करतातही. धन्यवाद बहिणजी. ओम शांती. थँक यू. सर्व भाऊ बहिणींनी आपला व्हिडिओ ऑन करून बहिणजींना एका हाताची टाळी वाजवायची आहे. ओम शांती. भाऊ बहिणी एकटे. सगळे भाऊ बहिणींनी वरती हात करा. ओम शांती सर्वांना. बहिणजी अशा तुमच्या दुआ आमच्या पाठीशी असू द्या. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. बहिणींना उशीर झाला. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. कडून तुम्हाला खूप खूप ओम शांती. ओम शांती. खूप ओम शांती. ओम शांती. ओम शांती.